आता शिल्पा मॅडम आपल्यासाठी करतायत चीजी व्हेज फिंगर. साहित्य आपण पाहिलं होतं. कृती करूयात का पटकन? हो. भूक लागली मला. गॅस लावायचं द्या. गॅस आपण लावून घेतला. हो. तो बटर घालूया. बटर किती एवढं लागेल? हो. पहिल्यांदा कांदा परतून घेऊया. जरा बटर मेल्ट होईपर्यंत आपण गप्पा मारूया. मला सांगा आता तुमचा मुलगा त्याच्या कॉलेजमध्ये बिझी, मुलगी तिच्या अभ्यासात बिझी, सरांचा बिझनेस आहे, तुमच्या हॉबीज काय? तर रमता कशात तुम्ही? ऍक्च्युली मला असे वेगवेगळे पदार्थ करून बघायला आवडतात आणि गाणी ऐकायला आवडतात. कुणाची? किशोर कुमार, लता मंगेशकर, आशा भोसले. बरं. ऍक्च्युली जुनी गाणी सगळीच आवडतात. बरं. आणि तसे काही नाही, नवीनही आवडतात. बरं. गाता येतं का गाणं? थोडंफार येतं. थोडंफार. आपण आधी कांदा परतो. कांदाच ना? कांदा. हो. सगळा घ्या. आता कोबी आणि सिमला मिरची जी बारीक चिरून घेतली ती घालूया. सगळी लागेल? हो. आणि सिमला मिरची पण? हो. सगळी. हे परतून 2 मिनिटं हे परतून घेऊया. बरं. मग आता परतता मला सांगा, तुम्ही आता म्हणाला ती गाणी ऐकायला आवडतात. जेव्हा आपल्याला खूप गाणी ऐकायला आवडतात तेव्हा एखादं गाणं आपलं खूप आवडीचं असतं, ते आपल्याला गुणगुणायला आवडतं. मग एखादं आमच्यासाठी गुणगुणणार का? एक मराठी गाणं आहे, थोडंफार मला म्हणता येतं. मी फक्त एकच ओळ म्हणतो. अगदी अर्धी म्हणालात तरी चालेल. सांज ये गोकुळी सावळी सावळी, सांज ये गोकुळी सावळी सावळी, सावळ्याची जणू सावली. बस. वा. पण हे नाही बरोबर, हे चूक आहे. तुम्ही एक ओळ म्हणा आणि 2 गायलात, असं नाही चालणार. उलट आम्हाला किती छान वाटलं, हो की नाही? असं काय आहे, आपण मला एक सांगा, फार कमी वेळेला असं होतं की स्वयंपाक करता करता आपण गाणं गुणगुणतो, तेव्हा आपला एक झोन असतो ना, तर तसं गायचं, म्हणून बाकी काही नाही. आता काय करायचं पुढे? आता आपण ह्याच्यात गाजर घालूयात. बरं. ते झालं ना परतून व्यवस्थित? हो. किसलेलं गाजर घालूयात. आता गाजर घातल्यावर परत परतायचं थोडंसं. मिस्टरांचा काय रोल होता जेव्हा तुम्ही स्टॉल तिथे कार्निवल मध्ये, तुमचा एक वेगळा स्टॉल होता, हो, तेव्हा त्यांनी कसं सपोर्ट केला, काय मदत केली? नाही ते पण खूप मदत करतात सगळेच. म्हणजे आम्ही घरातले सगळेच हे करतो. म्हणजे त्याच्या आधीच 2-3 दिवसापासूनच म्हणजे आम्हाला जवळजवळ 8 दिवस काम करावंच लागतं. बरं. परतून झालेलं आहे. आता आपण त्याच्यात बदलला. बटाटा घालूयात, उकडलेला बटाटा, उकडून किसलेला जो बटाटा आहे तो. बटाटा थोडा तो ऍक्च्युली शिजलेलाच आहे, त्यामुळे तो जस्ट मिक्स करून घ्यायचा आहे. आणि मग सगळे इन्ग्रेडियंट्स घालूयात आपण. काय पहिल्यांदा घालूयात? तिखट, थोडंसं लाल तिखट. तिखट इतकं पुरे? बस. पुढे मीठ, धणे जिरे पूड. धणे जिरे पूड. आधी धणे पूड घालूया. धणे पूड, जिरे. बस का? बस. आणि टोमॅटो सॉस. एक थोडीशी अशी गोडसर आणि आंबट गोड अशी चव येते म्हणून. बर. किती लागेल? बस. अर्धा. बस 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 बस. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.